पाहुण्यांचा खूप खूप आभार व्यक्त करतोय. आपण वेळात वेळ काढून आलात. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरलेली आहे. त्यानंतर संदेशदादा पवार यांचा देखील आदर सत्कार केला जाईल. तर संदेशदादा ना विनंती असेल आपण हा आदर सत्कार स्वीकारायचा आहे. मनीषाताई भोईर आणि नीताताई यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. तसेच प्रभावती ताई जाबर, नीताताई काठे, तसेच वंदरताई गोरखणा आपणास देखील विनंती असेल आपण देखील या पाहुण्यांचा हा आदर सत्कार इथे केला. पहिलाच पाऊल आपण पाहतोय इथे मिडॉर्फमध्ये खेळून काढला गेला होता. आपण पाहतोय पाहुण्यांचा आदर सत्कार देखील इथे केला जातोय. आपण पाहतोय जरीमरी महिला बचत गटच्या सदस्य आहेत आणि त्या सदस्यांच्या शुभ हस्ते हा पाहुण्यांचा आदर सत्कार इथे केला जातोय. पाहुण्यांचा आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतो की आपण वेळात वेळ काढून उपस्थित झालात. महिला वर्गाचा देखील मी खूप खूप आभार व्यक्त करतो की आपण इथे आपली उपस्थिती नोंदवली. यावेळेस आपण मिड विकेट क्षेत्रामध्ये खूप चांगला स्ट्रोक इथे कन्वर्ट केलाय. अविनाश किनी याने ठोकलाय षटकार. या षटकाराने धावफलकाला आता सुरुवात झालेली आहे. हा षटकाराने आपण पाहतोय धावफलकाला सुरुवात झालेली आहे. 6 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा स्क्वेअर क्षेत्रामध्ये हा चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक होता तिकडे, मात्र त्याच्याकडे संधी नाही आहे. हा चेंडू देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर जाताना दिसतोय आपल्याला. षटकार त्यानंतर चौकार. धावसंख्या आता 10 या आकड्यावरती. प्रवीण वरती आता हे आक्रमण चढवलेलं आहे. आपण पाहतोय ब्लॉक हॉलमध्ये हा चेंडू टाकण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आलाय तिकडे, चांगला झेल तिकडे पकडला गेलाय. फलंदाज आता अविनाश किणी हा बाद होताना दिसतोय आपल्याला. सन्माननीय प्रशांतदा पाटील यांचे आगमन झालेलं आहे. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. आपण पाहतोय प्रशांतदा पाटील यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. वेलकम दादा, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. ते आपण पाहतो या फेक फॉन चेंडू, ते स्तरार चेंडू त्या हाताला गेलाय. बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाही आहे. षटकार चौकार लागल्यानंतर एक चांगला कमबॅक इथे गोलंदाज प्रवीण गोंड यांनी केलेला आहे. 5 बॉल टाकून झाले, 10 धावा धावफलकावरती लागल्या. ज्या षटकातील शेवटचा एक बॉल बाकी आहे. ते आपण पाहतो या मिस टायमिंग झाला आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येताना दिसतोय आपल्याला. खूप चांगला झेल इथे पकडला गेलाय. आणखीन एक फलंदाज बाद होतोय. रोहन याची देखील खेळी संपुष्टात आलेली आहे. षटक संपले. पहिल्या षटकात धावा लागल्या त्या म्हणजे 10.
चल आपल्याकडे वेल आहे, त्या वेलामध्ये आपण प्रशांत दादांचा आदर सत्कार इथे करणार आहोत. प्रशांत दादांना विनंती असेल आपण हा आदर सत्कार स्वीकारायचा आहे. साहिल राऊत यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण तसेच जगदीशजी तुंबडे आपण देखील या. प्रशांत दादांना आपण आपल्या शुभ हस्ते सन्मानित करायचे आहे. सुशांत दादा पाटील यांचे छोटे बंधू श्री साई समर्थ सेवक ससू नवघर आपण पाहतोय सुशांत दादांचे छोटे बंधू आहेत आणि त्यांचा हा आदर सत्कार इथे केला जातोय. आज वेलात वेल काढून उपस्थित झालेले आहेत या स्पर्धेकरता. भूमिपुत्र फाउंडेशनचे अध्यक्ष आपण पाहतोय सुशांत दादा, त्यांचे हे छोटे बंधू आपण पाहतोय प्रशांतदादा पाटील आणि त्यांचा हा आदर सत्कार इथे केला जातोय. आपण पाहतोय मायेची उपदेणारी शाल, एक पुष्पगुच्छ आणि एक सन्मान चिन्ह देऊन त्यांनी ते सन्मानित केलं जात आहे. पाहुण्यांचा मी खूप खूप आभार व्यक्त करतो की आपण वेलात वेल काढून इथे आलेला आहात. इथे आपण पाहतोय मिस टायमिंग झालाय. चेंडू खाली शतरक्षक पोहोचला होता, मात्र झेल हा ड्रॉप झालाय. इकडे 2 धावा घेण्याची संधी इथे प्राप्त झालेली आहे. 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या जातील. या 2 धावेने धावसंख्या आपण पाहतोय 12 या आकड्यावरती. 12 रन्स, 12 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. बाद आणखीन एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला परतताना दिसतोय. इथे आपण पाहतोय ऑन साईडला फटका ते केला गेलाय. शतरक्षक आहे तिकडे. एक धाव तर कंप्लीट झाले, त्याचा प्रयत्न होतोय. फिकी खूप चांगली झालेली आहे. इथे आपण पाहतोय फलंदाज बाद होतोय. कल्पेश बसवत याची खेळी आता संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. चला आपण निलेश किरकिरा साहेबांचा इथे आदर सत्कार करतोय. मी निलेश दादांना विनंती करतोय की प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. विनोदजी समोसा यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करणार आहोत. चला आपण इथे आदर सत्कार करतोय. निलेश दादांचा हा आदर सत्कार इथे केला जातोय. आपले मान्यवर आपण पाहतो वेलात वेल काढून उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचा हा आदर सत्कार इथे केला जातोय. चला जाऊया मॅचच्या दिशेने.
यस थँक्यू डीजे. धावसंख्या झालेली आहे आपण पाहतोय 13 धावा धावफलकावरती लागल्यात. बॉल टाकून झालेले आहेत 4. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. सौरभ ज्याने आजच्या दिवसामध्ये खूप चांगली कामगिरी केलेली आहे. इथे स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आपण पाहतोय हा चेंडू खेळून काढला. एक चेंडू जातो या सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांकरता एक बिग शॉट इथे आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार. हेलिकॉप्टर बॉल जातो या तो दूर गेम खेळतो या शांतीनं पण ती मागलय शातीर फ्रेंड बनलाय भिवंडीचा यो शेर बॅटिंग बॉलिंग करतो या वागा. यस थँक्यू डीजे. शेवटचा एक बॉल बाकी आहे. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, त्यानंतर विकेट, त्यानंतर रनआउट, त्यानंतर विकेट, त्यानंतर हा षटकार. धावसंख्या झालेली आहे 19 धावा, 19 रन्स. 19 धावा धावफलकावरती. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा आल्यात. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 9 धावा आलेल्या आहेत. 19 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. चला आपण आदर सत्कार आपण आता इथे करणार आहोत. सन्माननीय राजेचे भक्ते साहेबांचा इथे आदर सत्कार केला जाईल. तर आदर सत्कार करण्यासाठी मी विनंती करतोय चेतनजी पांडे साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण इथे राजेचे भक्ते साहेबांचा आदर सत्कार करायचा आहे. चला चेतनजी पांडे या आपल्या शुभ हस्ते राजेचे भक्ते साहेबांचा आपण आदर सत्कार इथे करायचा आहे. आपण पाहतोय 19 धावा धावफलकावरती लागल्यात. 20 धावांचं टार्गेट हे ठेवलं गेलं आहे आणि पाहतोय आपल्या स्क्रीनवरती पाहुण्यांचा आदर सत्कार इथे केला जातोय. सन्माननीय चेतनजी पांडे साहेबांच्या शुभ हस्ते राजेशी भक्ते साहेबांचा हा आदर सत्कार इथे केला जातोय. पाहुण्यांचा मी खूप खूप आभार व्यक्त करतो की आपण वेळात वेळ काढून आलात आणि या स्पर्धेला आपली उपस्थिती नोंदवली. तर 20 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय. सलामीची जोडी प्रवीण आणि आपण पाहतोय मनीष मनीष पागी आणि प्रवीण गोंड. पहिला चेंडू आपण पाहतोय व्हाईट बॉल इथे हाताला गेलाय. व्हाईट चेंडूची नोंद झालेली आहे. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा देखील इथे येताना दिसतोय आपल्याला. या एका धावेने धावफलकाला इथे सुरुवात झालेली आहे. एक धाव ही धावफलकावरती लागली गेली. आपण पाहतोय 20 धावांचं इथे टार्गेट सेट केलं गेलंय.
इथे आपण पाहतो या चेंडू हवेमध्ये आहे. शतरक्षक येतो चेंडूच्या खाली. बघा तिकडे खूप चांगला झेल पकडला गेलाय आणि प्रवीण याची खेळी इथे आता संपुष्टात आलेली आहे. फलंदाज होते बाद आकड्यावरती. ते पाहतो आपण मिड विकेटला चेंडू खेळून काढलाय. कल्पेश आहे तिकडे. चांगले शतरक्षण फेकी थोडीशी आपण पाहतो उशिराने झाली आणि पाहतो एक धाव इथे घेण्याची संधी मिळाली तिकडे. या एका धावेने धावसंख्या आता आपण पाहतो 3 या आकड्यावरती. 3 रन्स 3 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही मॅच जिंकण्याकरता 9 चेंडूमध्ये 17 धावींची आवश्यकता आहे. 9 चेंडू आणि 17 धावा मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. इथे आता स्क्वेअर क्षेत्रामध्ये हा चेंडू खेळून काढला गेला. एक धाव तर कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या बॅचचा देखील प्रयत्न होतोय. मात्र वन शॉटचा इशारा येतोय. वन शॉट म्हणजे ही देखील एकच धाव असेल. धावसंख्या आता आपण पाहतोय 4 या आकड्यावरती. 4 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. इथे आपण पाहतो फेक फान चेंडूची हाताळणी झाली होती. इथे पंचांनी नो चेंडू घोषित केलेला आहे. नो बॉल. धावसंख्या आपण पाहतोय 5 या आकड्यावरती. घेतलाय का कशासाठी? बॉम्सरसाठी. एक बाउन्सरची ताकीद दिली होती. हा दुसरा बाउन्सर आहे की पाहायचा आहे. नो बॉल असेल. नो चेंडू. हा दुसरा बॉम्सर इथे हाताळला गेलाय. धावसंख्या आपण पाहतोय 5 धावा या धाव फलकावरती लागल्या जात आहेत. इथे आपण पाहतोय आणखीन एक फेक फान चेंडू इथे हाताळला गेलाय. या एका धावेने धावसंख्या आपण पाहतोय सॉरी हा डॉट बॉल येताना दिसतोय. धावसंख्या आपण पाहतोय 5 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. बॉल टाकून झालेत या षटकातील 5. धावसंख्या देखील झालेली आहे 5. इथे हा फेक फान चेंडू. यष्टरक्षक थोडासा भीड झाला होता आणि पाहतोय पंचांचा इशारा होता की हा चेंडू वाईड आहे. वाईड बॉल. धावसंख्या आता 6 या आकड्यावरती. इथे देखील व्हाईट बॉल येताना दिसतोय. व्हाईट बॉलने आपण पाहतोय धावसंख्या पुढे सरसवली जाते. ते म्हणजे 7 या आकड्यावरती. 7 रन्स 7 धावा या धाव फलकावरती लागल्या जात आहेत.
त्यावेळेस एक धाव घेण्याची संधी डायरेक्ट हिट झालेला आहे आणि आता तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला गेलाय. चला पाहूया एक धाव कंप्लीट झालंय की विकेट इथे मिळालेली आहे. लगेच तिसऱ्या पंचांकडे हा डिसिजन पोहोचवला गेलाय. फलंदाज बाद असेल. आपण पाहतोय काही इंचाचा फरक आहे. पट्टीवरती जी रेषा आहे त्या रेषेवरती बॅट राहिले तिकडे आणि त्यावेळेस चेंडू हा यष्टांवरती लागलेला आहे. बघा जी आपली बॅट पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये पोहोचणं फार गरजेचं असतं. मात्र ती बॅट पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये पोहोचलेली नाही आहे, अगदी रेषेवरती राहिलेली आहे आणि हा फलंदाज इथे बाद होतोय. आता 6 बॉल बाकी आहेत आणि 6 बॉलमध्ये मॅच जिंकण्याकरता 13 धावींची आवश्यकता आहे. 6 चेंडू 13 धावा. पहिला चेंडू आपण पाहतोय अचूक टप्प्यावरती पडलेला आहे. डॉट बॉल इथे येताना दिसते आपल्याला. 5 बॉल आणि आता मॅच जिंकण्याकरता 13 धावींची आवश्यकता. 5 चेंडू 13 धावा. इथे आपण पाहतोय झेल तिकडे सुटला गेलाय. एक धाव खेळण्याची संधी देखील तिकडे प्राप्त झाली. एक धाव इथे कंप्लीट केली गेली. या एका धावेने आपण पाहतोय धावसंख्या 8 या आकड्यावरती 8 धावा धाव फलकावरती लागले जात आहेत. अजूनही 4 चेंडूमध्ये 12 धावेंची आवश्यकता आहे. इथे आपण पाहतोय बॅकफूट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल चांगल्या प्रकारे कनेक्शन झालेलं नाही आहे. एक धाव तर कंप्लीट झालंय. दहा धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही मॅच जिंकण्याकरता 10 धावेंची आवश्यकता आहे. बॉल बाकी आहेत 2 चेंडूमध्ये 10 धावेंची आवश्यकता आहे. इथे आपण पाहतो इथे फलंदाज बाद होतोय. संतोष मामा यांचा चेंडू लागून झालेला आहे. हे जीवलग जीवाचा आमचा संतोष मामा जीवलग जीवाचा. थँक्यू टीजे. आता आपण पाहतोय
शेवटचा एक बॉल बाकी आहे आणि आता मॅच जिंकण्याकरता इथे आपण पाहतोय अशा प्रकारे हा सामना इथे आपण पाहतोय साईनाथ स्पोर्ट्स नवीन पाड्या संघाने जिंकलेला आहे. तर डायरेक्ट आपण पाहतोय त्याने फायनलमध्ये आता प्रवेश केला आहे. तर हार्ड लक उमराले टीम. तर बेस्ट ऑफ लक फॉर द फायनल. चला ब्लेसिंग स्टार उंबरपाडा टीम आपण मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे आपल्या 11 खेळाडू घेऊन आणि ते लाईनअपमध्ये उभं राहायचं आहे. चला ब्लेसिंग स्टार उंबरपाडा टीम लवकर या. चला आपण व्ही शेपमध्ये उभा राहायचं आहे. त्यानंतर साईनाथ स्पोर्ट्स नवीन पाडा टीम आपण देखील मैदानाच्या आतमध्ये या लगेच व्ही शेपमध्ये उभं राहायचं आहे.